ओ माय गॉड, टुडे इज व्हेरी हॉट डे. काय म्हणत आहे सुनबाई तू? मला तर काही समजत नाही. तू काय बोलत आहे? किचनमध्ये उभ्या असणाऱ्या जानकीताई आपल्या सुनबाईला वेदिकाला विचारत होत्या. अहो आई, मी तर विसरूनच गेले की तुम्हाला इंग्लिश येत नाही. मग तुम्ही मी इंग्लिश बोललेलं कुठं काय समजणार आहे? मी तर फक्त एवढं म्हणत होते की आज खूप गरमी आहे. मला तर या गरमीमध्ये इथं उभा राहून स्वयंपाक करणं अजिबात जमणार नाही. आई, मी भाजी चिरली आहे, पीठ मळलं आहे, फक्त तुम्ही चपाती आणि भाजी करा. मला या गरमीमध्ये जमणार नाही. ओ माय गॉड, व्हेरी हॉट डे. म्हणजे आज खूप ऊन आहे. एवढं बोलून वेदिका तेथून निघून गेली. वेदिका आताच नाही तर दररोज इंग्रजीमध्ये काही ना काही बोलून आपल्या सासूबाईचा अपमान करीत होती की त्यांना इंग्रजी येत नाही. सारखं सासूबाईपाशी इंग्रजी बोलून त्यांना दाखवत होती की मी किती हुशार आहे. लग्न झाल्यापासून कशावरनं तरी इंग्रजी बोलतच असायची, पण आपल्या सासूबाईला इंग्रजी बोलता येत नाही तरी पण ते दाखवून देत होती. इंग्रजी बोलायला नाही आल्यावर तो माणूस म्हणजे गावंढळ असतो. बघन तेव्हा सासूबाईपाशी आपली इंग्रजी झाडत असते. बिचारा जानकीताईंना आपल्या सुनबाईचं इंग्रजी काहीच कळत नसायचं. जेव्हा वेदिकाला कळलं होतं की सासूबाईला इंग्रजी काहीच कळत नाही तर वेदिका लगेच म्हणायची की मी तर विसरते सारखी, तुम्हाला इंग्रजी येत नाही. जानकीताईने भाजी आणि चपात्या बनवल्या आणि डायनिंग टेबलपाशी नेऊन ठेवल्या. मुलगा आणि सून डायनिंग टेबलवर जेवणासाठी बसले तेव्हा मिहीरराव पेपर वाचत बसले होते. जानकीताईंनी पाहिलं की मिहीरराव अजून डायनिंग टेबलवर जेवणासाठी आले नाही. त्या ताबतच आपल्या नवऱ्याकडे गेल्या तेव्हा मिहीरराव पेपर वाचत बसले होते. मिहीरराव पेपरमध्ये एक ना एक शब्द वाचून काढत असतात. त्यामुळे जानकीताईला राग येतो आणि मिहीररावांच्या हातातील पेपर हिसकावून घेतात आणि म्हणतात की तुमचं काय न्यूजपेपर वाचून पोट भरतं का? गपचिप नाश्ता करण्यासाठी चला. अहो जानकीबाई, म्हातारपणात एवढा राग चांगला नाही. एवढा राग केल्यावर अजून तू खूप म्हातारी होशील. तुम्हाला कोण म्हणलं की मी म्हातारी झाली आहे? म्हातारी होतील माझे दुश्मन, मी म्हातारी नाही. मिहीरराव आपल्या बायकोचं जानकीताईचं बोलणं ऐकल्यानंतर हसू लागतात. चल मग आपण जेवण करू. नाहीतर सून आणि मुलगा म्हणायचे की म्हातारी आणि म्हातारा अजून गप्पा मारायला लागले. डायनिंग टेबलवर सगळे बसून जेवण करू लागले तेव्हा जानकीबाईच्या मुलाला राजला ठसका लागला. राजच्या शेजारी बसलेली वेदिका आपल्या सासूला म्हणाली की प्लीज गिव्ह मी 1 ग्लास ऑफ वॉटर. जानकीताईला कळालेच नाही की आपली सून वेदिका इंग्रजीमध्ये आपल्याला काय म्हणत आहे. तेव्हा वेदिका आपल्या सासूवर ओरडत म्हणाली की केव्हापासून तुम्हाला मी पाणी मागत आहे? तुम्हाला सांगितलेलं एकदा ऐकायला येत नाही का? अगं बाळा, मी हातात पाण्याचा ग्लास देण्यासाठीच घेतला होता, परंतु तू काय म्हणत होती मला काही समजलं नाही. मला वाटले की तुला दुसरंच काही पाहिजे आहे, त्यामुळे मी तुला पाण्याचा ग्लास देण्याचा थांबवला. सासूबाई, मी तर पुन्हा विसरले की तुम्हाला तर ABCDचा AB येत नाही, त्यामुळे तुम्हाला माझी इंग्रजी भाषा काय कळणार? मिहीरराव आपल्या सुनेकडे आश्चर्याने पाहू लागले. त्यांना पण आपल्या सुनेच्या या वागण्याची सवय झाली होती. जानकीताईचा दररोज वेदिका इंग्रजी या भाषेवरून अपमानित करीत होती. मिहीररावांनी या बाबतीत आपल्या मुलाशी राजशी खूप वेळा बोलणं केलं तरी पण वेदिकामध्ये कोणताच फरक झाला नाही. आपल्या नवऱ्याने सांगितलं तरी ती ऐकत नव्हती. तिला तिच्या शिक्षणाचा खूप गर्व होता. ती सगळ्यांना दाखवत होती की आजकाल मी खूप शिकलेली आहे, मला तर इंग्रजी बोलायला येतं आणि मी लग्नाच्या आधीसुद्धा जॉब करत होती. ती सासूबाईला दाखवत होती की मी तुमच्यासारखी नाही की मी माझं आयुष्य फक्त किचनमध्ये घालवेल. कधी कधी जानकीताई सुनबाईला महागारी उत्तर देत होत्या तरी पण वेदिकामध्ये कोणताच फरक पडत नव्हता. एका रविवारी वेदिका अचानकच आपल्या मैत्रिणीला लंचसाठी इन्व्हाइट करते. त्या दिवशी मिहीरराव त्यांच्या आजारी असणाऱ्या मित्राला पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. सुट्टीचा दिवस होता म्हणून राज पण त्याच्या मित्रांबरोबर फिरायला गेला होता. त्यामुळे घरात जानकीताई आणि वेदिकाच होत्या. वेदिकाने संध्याकाळीच
आपल्या सासूबाईला सांगितलं होतं की उद्याच्याला माझ्या मैत्रिणी दुपारच्या जेवण करण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी तुम्ही मस्तपैकी नॉनव्हेज जेवण बनवा आणि पदार्थाची चिठ्ठी आपल्या सासूबाईच्या हातात दिली आणि म्हणाली की सकाळच्याला लवकर सामान आणून हे पदार्थ करा आणि याच्या जेवढे पदार्थ लिहिले आहेत तेवढे सगळे करा. हे सगळे पदार्थ माझ्या मैत्रिणीच्या आवडीचे आहेत. जानकीताईने चिठ्ठी उघडून पाहिली तर त्या सगळ्या पदार्थाची नावे इंग्रजीमध्ये लिहिली होती. परंतु आता ती आपल्या सुनाला या बाबतीत काहीच विचारू शकत नव्हती, कारण का आता जरी तिला जाऊन विचारलं तर ती इंग्रजीवरून जानकीताईचा अपमान करेल. शेजारच्या एका मुलाला जानकीताईने बोलून आणले आणि हे सगळे पदार्थ तिच्याकडून वाचून घेतले आणि त्या पदार्थांसाठी कोणते कोणते सामान लागतात ते सुद्धा जाऊन त्यांनी आणले. सकाळच्या 10 वाजल्या तरी त्यांची सून अजून उठली नव्हती. जानकीताईने जाऊन सगळं सामान आणलं. जानकीताईने आंघोळ करून पूजा करून सुनेने जे पदार्थ बनवायला सांगितलं होतं ते बनवायला सुरुवात करू लागल्या. वेदिका म्हणाली होती की सासूबाईला मी तुमची मदत करेन, परंतु ती अजून किचनमध्ये आली नव्हती. परंतु जानकीताई समजू लागल्या की वेदिका उठून तिच्या बेडरूममध्ये तिची तयारी करत आहे. तिची सासू सकाळपासून टेन्शनमध्ये होती की सुनबाईने मला किती पदार्थ बनवायला दिले आहेत. वेदिका किचनमध्ये थोडीसुद्धा मदत करू लागत नव्हती. बिर्याणी, चिकन रस्सा, चिकन सुकं चिकन, भाकरी, चिकन 65 अजून पण काहीतरी पदार्थ त्यांनी बनवले. जेव्हा सगळे पदार्थ बनवले तेव्हा वेदिका त्यांची सून नटून थटून किचनमध्ये आली आणि तिच्या सासूबाईला म्हणाली की आई, मी तुम्हाला काही मदत करू का? आपल्या सुनेला एवढं नटलेलं थाटलेलं बघून सासूबाई म्हणाल्या की जर तुला मदत करू वाटत असती तर तू आधीच मदत करण्यासाठी आली असती. आता तर तू नवीन कपडे घातले आहेत त्यामुळे राहू दे, मी आता करते. असं पण जेवण बनवून झालं आहे, फक्त किचन कट्टा आवरायचा आहे आणि काही भांडी घासायची आहेत, त्यामुळे तुझा हात घाण करू नको. जानकीताई आपलं काम करू लागल्या आणि वेदिका जाऊन आपल्या बेडरूममध्ये बसली. जानकीताईचं काम झाल्यानंतर त्या आपल्या बेडरूममध्ये आराम करण्यासाठी गेल्या. त्यांना वाटलं की आता वेदिका कमीत कमी सगळ्या मैत्रिणीला हाताने जेवण वाढेल, त्यामुळे त्या बिनधास्त आराम करू लागल्या. पण जानकीताईला रूममध्ये जाऊन अर्धा तास पण झाला नसेल तोपर्यंत त्यांच्या सुनबाईने त्यांना बाहेर आवाज दिला आणि म्हणाली की माझ्या सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत, तेवढं किचनमधलं जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवा आणि त्याआधी कोल्ड्रिंकची बॉटल फ्रीजमध्ये ठेवली आहे ती पण येताना आणा. अजून काचेचे ग्लास पण घेऊन या आणि ती कोल्ड्रिंक्स ग्लासमध्ये ओतून द्या. आपल्या सासूबाईला गोड बोलून ती भुलवत होती, कारण तिला माहीत होतं की सासूबाईला 2-4 गोष्टी प्रेमाच्या बोलल्या की सासूबाई लगेच काम करतात. वेदिकाने सकाळपासून इकडचं भांडं तिकडं सुद्धा केलं नव्हतं. सासूबाई उठून किचनमध्ये जाऊन तिच्या मैत्रिणीला कोल्ड्रिंक्स देऊ लागल्या. सगळ्या मैत्रिणीला आपल्या सासूबाईची ओळख करून देताना वेदिका म्हणाली की सी इज माय मदर इन लॉ, सी इज व्हेरी इनोसंट, आय हॅव डन दिस वर्क बाय माय सेल्फ. यांना काहीच येत नाही, हे सगळं मी बनवलं आहे. माझ्या सासूबाईला किचनमध्ये जाऊन काम करणं आवडत नाही. मी सकाळी 6 वाजता उठून तुमच्यासाठी ही सगळी तयारी केली आहे. वेदिका इंग्रजीमध्ये हे सगळं सांगत होती. वा, व्हेरी नाईस बिर्याणी, बिर्याणी तर खूप छान बनवली आहे. एक मैत्रीण वेदिकाची तारीफ करताना मराठीतच बोलत होते. हा, खरंच वेदिका, तू ही बिर्याणी खूपच छान बनवली आहे. मगाशी काही मैत्रिणी इंग्रजीमध्ये बोलल्या ते काय जानकीताईला समजलं नाही, परंतु एक मैत्रीण मराठीमध्ये बोलली ते मात्र त्यांना कळाले. जानकीताई विचार करू लागले की ही तर बिर्याणी मी बनवली आहे, तर मग ह्या सगळ्या तारीफ वेदिकाची का करत आहेत? जानकीताईला समजलं की नक्कीच वेदिकाने इंग्रजीमध्ये आपल्या मैत्रिणीला काही ना काही सांगितलं आहे, कारण का मला तर इंग्रजी येत नाही. त्यामुळे तिच्या मैत्रिणी तारीफ वेदिकाची करत आहेत, माझी नाही. जानकीताई काही सामान घेऊन किचनमध्ये चालल्या तेव्हा एक मैत्रीण
सासूबाईच्या पाठीवर आकृतीकडे पाहून इंग्रजीमध्ये म्हणाली की तुझी सासू काय नेहमी साडीच घालते का? तर त्यांची सून इंग्रजीमध्ये उत्तर देते की सी ओनली वेअर साडी, शी लुक्स लाईक अ मेड इन साडी. म्हणजे माझी सासूबाई नेहमी साडीच घालते आणि माझ्या सासूबाई साडीमध्ये कामवाली बाईसारख्या दिसतात. माझ्या सासूला काहीच कळत नाही, एकदम ओल्ड फॅशनचे कपडे घालतात. एवढं म्हणल्यानंतर सगळ्या मैत्रिणी हसू लागतात. मैत्रिणी हसू लागल्या हे पाहून जानकीताईला समजलं की या कोणत्या पद्धतीने हसत आहेत, कारण का हसण्याचे प्रकार सुद्धा त्यांना कळतात. त्यांना समजलं की या नक्कीच माझी टिंगल उडून हसत आहेत. तिच्या मैत्रिणींच्या टिंगल करण्याच्या नजरा त्यांना समजल्या. जानकीताईला हा प्रसंग खूप वाईट वाटला. त्या विचार करू लागल्या की असं काय करू म्हणजे वेदिका माझी सून माझा अपमान करणार नाही. त्यांना आता हा अपमान सहन होत नव्हता. त्या आपल्या मनाला म्हणतात की मी इंग्रजी का नाही शिकली, मला इंग्रजी का येत नाही. त्या विचार करू लागल्या की जर मला इंग्रजी येत असतं तर मी आज माझ्या सूनबरोबर इंग्रजीमध्ये बोलली असती आणि सून मला अडाणी आणि गावढळ म्हणली नसती. खरं तर जानकीताई अडाणी नव्हत्या. त्यांचं 10वीपर्यंत शिक्षण झालं होतं, परंतु त्यावेळेस त्यांना इंग्रजी विषय जास्त करून शिकवत नव्हते. त्यावेळेस मुलींच्या शिक्षणाला जास्त मान्यता देत नव्हती, त्यामुळे त्यात त्यांची कोणती चूक नव्हती. जानकीताईला रात्रभर झोप लागत नव्हती. जानकीताईला राहून राहून त्यांच्या सुनबाईचा आणि तिच्या मैत्रिणीचं ते टिंगल वाणी हसू सारखं आठवत होतं. दुसऱ्या दिवशी मिहीरराव आपल्या पत्नीला म्हणजे जानकीताईला म्हणाले की काय झालं आहे जानकी, तुझा चेहरा एवढा का सुकला आहे. जानकीताई म्हणाल्या की मला काही नाही झालं, माझं डोकं दुखत आहे. मिहीररावांनी 4-5 वेळा विचारल्यानंतर जानकीताई सांगायला लागल्या मला इंग्रजी शिकायचे आहे. काल आपल्या सुनबाईच्या मैत्रिणी आल्या होत्या आणि त्या सगळ्या माझ्यासोबत. बस एवढेच म्हणताच मिहीररावांना सगळं समजलं. त्यांना समजलं की नक्की सुनबाईने इंग्रजीमुळे माझ्या बायकोचा अपमान केला आहे. आपल्या बायकोला इंग्रजी शिकायचे आहे. या गोष्टीला मिहीररावाने सिरियसली घेतलं. अरे वा जानकी, तुला इंग्रजी शिकायचे आहे, किती छान. आपण आजच जाऊन तुला आपण ट्युशन लावू. जानकीताई पहिल्यापासूनच हुशार होत्या, परंतु इंग्रजी त्यांना एवढं येत नव्हतं. बाकी त्या प्रत्येक कामात आणि बोलण्यात परफेक्ट होत्या. त्या दोघांनी जाऊन ट्युशन पाहिलं तर ट्युशनसाठी 2 तास जाणार होते. मग 2 तास आपल्या सुनेला आणि मुलाला काय सांगायचे की आपण कुठे गेलो होतो. जर आपल्या सुनेला कळालं की मी जाऊन इंग्रजी शिकण्यासाठी ट्युशन घेत आहे तर सुनबाई परत माझं हसू करेल. त्याने आपल्या नवऱ्याला सांगितलं. ते म्हणाले की जानकी, आपण 1 तास संध्याकाळी मंदिरात येत असतो की तर आपण 1 तास अजून मंदिरात भजन असतं म्हणून सांगू घरी. असं काहीतरी कारण सांगू, तू टेन्शन घेऊ नको. मी तुला ट्युशनला सोडायला आणि घ्यायला सुद्धा येत जाईल. आपल्या नवऱ्याचं बोलणं ऐकून जानकीताई खूप खुश झाल्या. जानकीताईला लाज वाटत होती की मी एवढी म्हातारी झाली आहे आणि आता ट्युशन घेण्यासाठी चालली आहे. काय म्हणतील मला शिकवणारे सर ट्युशनला गेल्यावर. जानकीताईंना खूप अनकम्फर्टेबल होत होतं. तिथल्या सरांनी समजून सांगितलं की शिकण्यासाठी वय नसतं, आपण कोणत्या पण वयात शिकलो तरी चालतो. आपल्या सरांचं हे बोलणं ऐकून त्यांना कॉन्फिडन्स आला. हळूहळू जानकीताई इंग्रजी लिहू आणि वाचू शकल्या आणि थोडं त्यांना समजून बी लागलं. जानकीताई खूप मन लावून अभ्यास करत होत्या, कारण का त्यांना खूप इच्छा होती इंग्रजी शिकण्याची. त्यामुळे त्या खूप ॲक्टिव्ह झाल्या. घरी पण संध्याकाळी मोबाईलमध्ये पाहून इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करू लागल्या. 3 महिन्यात जानकीताई आपल्या पुरतं इंग्रजी बोलायला येईल आणि समजायला येईल तेवढं शिकल्या. परंतु त्यांनी अजून आपल्या सुनेला आणि मुलाला सांगितलं नव्हतं की मी ट्युशनला जात आहे. 6 महिन्यानंतर जानकीताई इंग्रजी बोलण्याचा आणि लिहिण्याचा प्रयत्न करत होत्या आणि त्यांना बऱ्यापैकी आता सगळं जमत होतं. वाळूचे कण रगडतात तेलही गळे
ही म्हण आता जानकीताईने साध्य करून दिली होती. एका रविवारी वेदिकाच्या त्याच मैत्रिणी त्यांच्या घरी जेवणासाठी आल्या. ह्यावेळेस पण त्याच मैत्रिणी होत्या आणि जेवणसुद्धा जानकीताईनेच बनवलं होतं. आणि यावेळेस सुद्धा वेदिकाने आपल्या सासूबाईला मदत केली नव्हती आणि सासूबाईने सगळे जेवण बनवून वेदिका स्वतःला क्रेडिट देण्याचा प्रयत्न करत होती. आणि वेदिका इंग्रजीमध्ये आपल्या मैत्रिणींना म्हणायला लागली की मी हे जेवण स्वतः बनवले आहे. मुद्दाम ती इंग्रजीमध्ये आपल्या मैत्रिणींना सांगू लागली, कारण का तिला वाटत होतं की आपल्या सासूबाईला इंग्रजी येत नाही. परंतु जानकीताईला ती काय म्हणत आहे ते सगळं कळालं. तिचं बोलणं अर्धवट होताच जानकीताई इंग्रजीमध्ये म्हणाल्या की सी डिड नॉट मेड दिस फूड, आय मेड दिस फूड. म्हणजे हे जेवण वेदिकाने बनवलं नाही, हे जेवण मी बनवलं आहे. आणि लास्ट टाईम आणि गेल्या वेळेस पण मीच जेवण बनवलं होतं. सासूबाईचं इंग्रजीमधलं बोलणं ऐकल्यानंतर वेदिका आणि तिच्या मैत्रिणी सगळ्याच उठून उभ्या राहिल्या. वेदिकाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. आई, तुम्हाला इंग्रजी येते आणि तुम्ही आजपर्यंत मला का नाही सांगितलं? आणि मला वाटलं की तुम्हाला ABCD मधलं ए सुद्धा येत नाही. सुनबाई, मी तुझ्यासारखी नाही की कशाचा पण गर्व करायला. तुला तुझ्या इंग्रजी भाषेचा गर्व करत होते, परंतु आता मला इंग्रजी येत आहे याचा गर्व मी कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यामुळे सुनबाई, कुणालाच कमी लेखायचं नाही. सगळ्या मैत्रिणी वेदिकाकडे वेगळ्या नजरेने पाहू लागल्या. सुनबाई, तुम्हाला दरवेळेस तुला इंग्रजी येत आहे म्हणून माझ्यापाशी खूप ॲटिट्यूड दाखवत होती, पण बाळा हे विसरू नको की आपली मातृभाषा मराठी आहे. त्यामुळे मराठी येत आहे म्हणून लाजायचं नसतं. उलट अभिमान आहे की आपण मराठी भाषा बोलतो आणि शिकलो पण आहे. इंग्रजी भाषा आपल्याला नाही आली तरी चालेल, पण आपल्याला मराठी भाषा आलीच पाहिजे. आपण मराठी भाषेतच कम्फर्टेबल वाटतो. जिथे गरज असेल तिथेच आपण इंग्रजी बोलावे. विनाकारण तू माझ्यापाशी तुझी इंग्रजी झाडून तुला काय मिळत होतं ते तुलाच माहीत. एवढं बोलून जानकीताई आपल्या रूममध्ये जाऊ लागल्या. परंतु वेदिका म्हणाली की आई, तुम्ही इंग्रजी भाषा कुठून आणि कसं शिकला आहात? आणि या वयात हे शक्यच नाही. अगं वेदिका, प्रयत्नाशी परमेश्वर. आपण प्रयत्न केला तर आपण काही पण करू शकतो. त्यामुळे प्रयत्न करावे आणि हाच प्रयत्न मी इंग्रजी शिकण्यात केला आहे. जानकीताईने काय खरं ते सगळं सांगितलं. आपली सासूबाई इंग्रजी शिकू शकते तर काही पण करू शकते. त्यामुळे त्याच्यापुढे वेदिकाने कधीच आपल्या सासूबाईशी पंगा घेतला नाही. कथा आवडल्यास लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.